परी हेची मातू आगवी, मी परीयसे ऐसी सांगावी. न तुवाची रवी केवी, पायी उपदेशू केला. तरी आता पाहूया याचा अर्थ काय सांगतो. तेव्हा तूच या सूर्याला उपदेश कसा केलास, ती सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. संभ्रमावस्थेतला अर्जुन भगवंतांना म्हणाला, हे अनंता, तू सूर्याची गोष्ट सांगितलीस ते मला अजिबात पटलं नाही. तो सूर्य म्हणजे कोण हे वाडवडिलांना देखील माहीत नाही. त्याला तुम्ही उपदेश केलात हे कसं शक्य आहे? तो सूर्य तर अतिप्राचीन आहे आणि तू तर आजच्या काळचा म्हणून हे बोलणे विसंगत वाटले. तेव्हा तूच त्या सूर्याला कसा उपदेश केलास ते मला पटेल असं सांग. सगळ्याच गोष्टी एकदम कळतातच असे नाही, टप्प्याटप्प्याने हळूहळू उलगडून दाखवाव्या लागतात. म्हणून तर भगवंतांना गीतेचा उपदेश 18 अध्यायांमध्ये करावा लागला. व्यासमुनींनी रचना करताना कर्म, उपासना आणि ज्ञान अशी स्थूलमानाने केली. पहिल्या 6 अध्यायात कर्मयोग, पुढच्या 6 अध्यायात भक्तियोग आणि शेवटच्या 6 अध्यायात ज्ञानयोग सांगितला आहे. भगवंत म्हणतात, जेव्हा सूर्य होता तेव्हा आम्ही नव्हतो असे तू अज्ञानाने म्हणत आहेस. तुमचे आणि आमचे अनेक जन्म होऊन गेले आहेत. तुला पूर्वजन्माचे स्मरण नाही. मी जन्मरहित आहे, पण मायेने जन्मास येतो. मी अविनाशी असलो तरी अवतार घेणे व संपवणे योग मायेने दाखवतो. मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते अज्ञानामुळेच होय. काही विशिष्ट कार्यासाठी मी सगुण रूपात अवतरतो. सज्जनांचे परित्राण करण्यासाठी, दुष्टांचे हरण करण्यासाठी व धर्मरक्षण करण्यासाठी मी अवतार घेतो. भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतार घेतो आणि अज्ञानरूपी अहंकार पार नाहीसा करून टाकतो, अधर्माची हद्द तोडून टाकतो. तर आता पाहूया आपण पुढील ओवीचा अर्थ काय सांगतो. धन्यवाद. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माची नीतीशी शेष भरी. तर आता पाहूया आपण या ओवीचा अर्थ काय सांगतो. दैत्यकुळाचा नाश करतो, साधूंना मान दर्शवतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. भगवंत म्हणतात, जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे रक्षण करणे हा माझा स्वभाव आहे. जेव्हा अधर्म धर्माचा पराभव करतो त्यावेळी अवतार घेऊन मी धर्माचे रक्षण करतो. भक्तांच्या कैवारासाठी मी अवतार घेऊन अज्ञान दूर करतो. सज्जनांच्या हातून सुखाची पताका फडकवतो. दैत्य कुळांचा नाश करतो, साधूंचा मान राखतो, धर्म व नीती यांची सांगड घालतो. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचारांची काजळी झाडून तो दिवा प्रज्वलित करतो. मी अवतार घेतो तेव्हा पापांचे डोंगर नाहीसे होतात, पुण्याचा प्रातःकाल होतो. त्याप्रमाणे प्रत्येक युगात मी अवतार घेतो. जो धारण करतो तो धर्म होय. संतोष, क्षमा, मनाचे दमन, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचित्व, इंद्रियांचा निग्रह, तत्वजिज्ञासू बुद्धी, आत्मज्ञान, सत्य व अक्रोध असे दशविध धर्मलक्षण आहेत. म्हणजेच मानवता व सदाचार हाच धर्माचा गाभा आहे. नीतिधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, गुणधर्म, निमित्तधर्म, आपद्धर्म असे धर्माचे विविध प्रकार सांगितले आहेत. धर्मांनी ऐहिक सुखांपेक्षा पारलौकिक कल्याणाला अधिक महत्त्व दिले आहे. अशा या धर्मात कोणालाही निषेध नाही, कोणालाही मज्जाव नाही. धर्माचे आपण रक्षण करावे म्हणजे धर्मही आपले रक्षण करतो असे महाभारतात म्हटले आहे. 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 आश्रम, 3 ऋणे, कर्म, विपाक ही सर्व धर्माची अंगे आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम,
कृष्ण, बुद्ध व कल्की हे दशावतार आहेत. यापैकी 9 अवतार झाले असून 10वा अवतार अद्याप व्हावयाचा आहे. काही ठिकाणी शिवाजी महाराज हे देखील अवतार मानतात. तर आता पाहूया